शेतकरी मित्र नमस्कार. मी डॉक्टर अमोल पाटील. विभागून डोस पद्धती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसं की आता तुम्ही बघू शकताय, याच्यामध्ये हा जो ऊस आहे हा आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये याचे सर्व डिटेल जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत वारंवार. याची लागवड 20 डिसेंबरची आहे. कोइंबतूर 86-032 टिश्यू कल्चरच्या तिसऱ्या स्टेपमधल्या बियाणांपासून बनवलेले रोपांपासून हे आपण हा प्लॉट लावलेला आहे. 3 एकराचा प्लॉट आहे. 7 बाय 6 अशी लागवड आहे. आणि 20 डिसेंबरला ऊस लागवडीनंतर आपण 20 डिसेंबर रोजी एक व्हिडिओ केला होता. 20 फेब्रुवारी रोजी एक व्हिडिओ केला होता. 20 एप्रिल रोजी एक व्हिडिओ केला होता. आणि हे सर्व करत असताना आपण 20 जून रोजी सुद्धा एक व्हिडिओ आपणास देणार होतो. परंतु या प्लॉटच्या बाबतीमध्ये काही गोष्टी झाल्या, ज्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला याच्यामध्ये पहिला 1-1.5 महिना हा थंडीमध्ये प्लॉट सापडला. आणि त्यानंतर एप्रिल, मे आणि जूनचा पूर्ण महिना हा प्रचंड उन्हाळ्यामध्ये प्लॉट सापडला. आजही आमच्याकडे एक थेंबही पाऊस झालेला नाही आहे. आणि पाणी जे आहे, आपला 20 एप्रिलचा प्लॉटचा व्हिडिओ तुम्ही बघितला, अतिशय हिरवागार असा प्लॉट होता. परंतु त्यानंतर पाण्याची कमतरता आली. 2-3 दिवसातून थोडंसं पाणी 1-1.5 तास ह्याला आता मिळते सध्या. आणि पाठीमागच्या 20 एप्रिलनंतर जसं पाणी आपल्याला कमी पडायला सुरुवात झाली, तेव्हापासून मी कोणतंही रासायनिक खत किंवा कोणतंही खत याला देऊ शकलेलो नाही किंवा देता येत नव्हतं. कारण पाणी कमी झाल्यानंतर आपण रासायनिक खताचा मारा केला किंवा दिलं तर अजून जास्त ड्रायनेस जो आहे तो मातीमध्ये येतो आणि पाणी कमी पडतं. आज ही जी परिस्थिती आहे, याच्यामध्ये जी खालची पानं आहेत ती पाणी कमी पडल्यामुळं लवकर ती खराब झाली. परंतु इथून वरसुद्धा अजून अतिशय चांगली ग्रीनरी जी आहे ती पानांमध्ये आहे. आज 20 एप्रिलनंतर जे आपलं शेड्यूल आहे, तुम्हाला माहीत आहे की आपण बेसल डोस जो आहे रासायनिक खताचा पिकांना देत नाही. आणि जी खतं आहेत ती दर आठवड्याला काही आपलं जे प्रमाण आहे किंवा जे आपण शेड्यूल देतो त्या शेड्यूलनुसार आठवड्याला 10 किलो प्रमाणे खत आपण या प्लॉटला देत होतो. परंतु 20 एप्रिलनंतर अचानक पाणी कमी झालं, आपलं विहिरीचं पाणी कमी झालं आणि बोरवेलवर संपूर्ण क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे पेरूची पण बाग आहे, डाळिंबाची आहे. आणि या सगळ्यातनं थोडंसं पाणी वाचवून किंवा जेवढं आहे ते देण्याचा प्रयत्न करून हा प्लॉट सध्याच्या स्थितीमध्ये जिवंत ठेवलेला आहे. तर आपण बघू शकताय की याच्यासाठी आपण अगदी पाठीमागच्या सर्व व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे याला फुटव्यासाठी किंवा कांडीच्या लांबीसाठी एक्स्ट्रा काही केलेलं नाही. फुटवे हे नॅचरली झालेले आहेत. त्याला कुठली आळवणी किंवा कुठली फवारणी घेतलेली नाही आहे. फक्त विषय एकच आहे की 20 एप्रिलनंतर आपण याला कोणतंही खत देऊ शकलेलो नाही. त्यामुळं आपल्याला यापेक्षा थोडी जास्त वाढ जी अपेक्षित होती ती झालेली नाही आहे. कारण प्लॉट जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला तिथं खत देता येत नव्हतं. तर दुसरा एक विषय असा झालेला या प्लॉटमध्ये की ज्यावेळेस याच्यामध्ये शेवटचं पीक होतं 20 एप्रिल 2025मध्ये ते केळीचा प्लॉट होता, जो निडव्याचा प्लॉट होता. 3 वर्ष पीक घेऊन आपण 6 महिने या शेताला रेस्ट दिली होती. आणि रेस्ट दिल्यानंतर मधला जो कालावधी होता, म्हणजे मागच्या वर्षी पाऊस खूप होता आणि पाऊस खूप झाल्यामुळं याच्यामध्ये काय व्हायचं की दरवेळेस म्हणजे पाऊस पडला, गवत आलं की याच्यामध्ये आपण आपल्या घरच्या ट्रॅक्टरनं रोटरनी करायचो. आणि रोटरनी करण्यामुळं हे जे जमीन आहे ते खूप हार्ड झाली होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की ही जे तुम्ही बघताय साईडला, ह्याला आपण प्रॉपर माती लावू शकलो नाही. कारण इथून आपण ज्यावेळेस माती काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याच्यामधून ढेकळंच निघत होती. त्यामुळं इकडं या बुडाला चांगली माती लावण्यासाठी आपल्याला काही करता आलं नाही. किंवा याच्यामध्ये माती लावायची म्हटलं तर ह्याला मधून ह्या 7 फुटातून मधून फ्लोनं पाणी देणं गरजेचं होतं, भिजवणं गरजेचं होतं, जेणेकरून माती निघाली असती. परंतु ती माती निघण्यासाठी देण्याजोगं पाणी जे आहे तेवढं पाणीच आपल्याकडे नसल्यामुळं
ते करू शकलो नाही. त्यामुळं प्रॉपर माती जी आहे ती या प्लॉटला लागलेली नाही आहे त्याच्या बुडाला. त्यामुळं अजून 1 महिन्याभरामध्ये समजा एखादा मोठा पाऊस झाला तर लवकरच हा ऊस झोपेल असं वाटते. जर अजून पाऊसच आमच्याकडे झालेला नाही आणि जर समजा इथून पुढं पाऊस झाला आणि तोपर्यंत माती लावायचा कालावधी थोडा अजून पुढं गेला तर मला असं वाटत नाही की मधून ट्रॅक्टर चालवता येईल. तो जर प्लॉट जर आडवा झाला तर पुढं अवघड होणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पिकाची जी कॅनोपी आहे अतिशय कमी पाण्यामध्ये सुद्धा टिकून आहे. मी 20 एप्रिलनंतर याला खतच दिलेलं नाही आहे. त्याचं कारण आहे की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये पाणीच कमी झाल्यामुळं 2-3 दिवसातून जगण्यापुरतं पाणी आणि एक साईडनंच याला लॅटरल आहे, जगण्यापुरतंच पाणी देतो आहे. तर इथं काय केलं, जसं आपण एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की फुटवे जे आहे ते आपण विरळणी केली नव्हती. आपण असं ठरवलं होतं की जे फुटवे सर्वाईव्ह होतील म्हणजे ज्या फुटव्याला कांडी पकडेल, कांडी धरेल ते फुटवे ठेवायचे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे राहतील ते सगळे बुडातनं काढून घ्यायचं. तर जे जगले ते तसेच ठेवले, म्हणजे ज्यानं कांडी पकडली होती जे जगले ते तसेच ठेवले आणि जे बाकीचे राहिले ज्यानं कांडी धरली आहे ते आपण ठेवलेले आहेत आणि जे बाकीचे मरून गेले होते, वाळून गेले ते सगळे फुटवे काढून असं याच्यामध्ये एका साईडनं ह्याचा डेपो लावला आहे. खालच्या 2-3 कांड्याचं पाचट प्लस फुटवे असं करून काय केलं, ज्या साईडनं आपली लॅटरल नाही आहे म्हणजे एखादा जरी पाऊस झाला तरी हे ओल धरून राहावं आणि पाणी त्याला लाँग टर्म मिळावं किंवा ओलावा राहावा म्हणून ह्या साईडनं ते जे पाचट आहे ते आपण टाकून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय की कांडीची लांबी जी आहे ती अतिशय हेल्दी आहे आणि अजूनही ऊसाचा प्लॉट मागील 2.5 महिन्यापासून खत न देता सुद्धा पूर्ण हेल्दी आहे आणि जगवण्यासाठी त्याला आपल्याला खत देणं बंद करावं लागलेलं आहे. पण जर खत देऊ शकलो असतो, थोडंसं दररोज 2 ते 3 तास पाणी असलं असतं. आपलं शेत एवढं काही भारी नाही की ज्याच्यामुळं पाणी होल्ड करून ठेवेल. त्यामुळं जगण्यापुरतं जेवढं पाणी आहे तेवढं देत गेलो, पण अपेक्षित आपण खतं देऊ शकलो नाही, देता येत नव्हती. त्याच्यामुळं मला जी अपेक्षित होती याच्यापेक्षा अजून जास्त आपला जसं मागचा प्लॉट आपण बघितला, व्हिडिओ बघितला, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की अतिशय डार्क ग्रीनरी होती, अजूनही आहे परंतु ती शेंड्याकडं आहे आणि खालच्या साईडची पाचट जी आहे ते लवकर वाळून गेलं आणि ते लवकर वाळून गेल्यामुळं त्याच्या वाढीवर नाही म्हटलं तरी त्याचं फोटोसिंथेसिसचं काम लवकर संपलं आणि त्यामुळं नाही म्हटलं तरी त्याच्या वाढीवर परिणाम झालेला आहे. आज 6.5 महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि 6.5 महिन्यामध्ये सरासरी 12 ते 14 कांड्या या प्लॉटला आहेत. कांड्याची लांबी अतिशय हेल्दी आहे. आपला 7 बाय 6 आपला प्लॉट आहे, म्हणजे जवळपास 10 फुटामध्ये 8 बेटं या लाईनमध्ये आहेत. तर आपण जर सरासरी आपण ऊसांची संख्या जर मोजायची म्हटलं तर आपण याच्यामध्ये मोजू शकतो. जसं की इथून आपण जर सुरुवात केली तर आपल्याला 8-10 फुटामधले ऊसांची संख्या जर मोजायची म्हटलं तर 10 फुटामधली मोजायची म्हटलं तर 8 बेटं आपल्याला मोजणं अपेक्षित आहे. तर इथून आपण सुरुवात करूया. जर सुरुवातीपासून ज्या लाईनमध्ये आपण व्हिडिओ केले त्याच लाईनमध्ये सुद्धा हा व्हिडिओ करतो आहे. इथं आता मोजायचं म्हटलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 ऊस याच्यामध्ये जगलेले आहेत. एक बेट आपण मोजलं. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 आणि 27 2 बेटं झालेले आहेत. 27 ऊस झालेले आहेत. 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40 आणि 41 3 बेटं आहेत. 41 झालेत. ह्याच्यामध्ये 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51 4 बेटामध्ये 51 ऊस झालेले आहेत. 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60 आणि हा 61 5 बेटं 61 ऊस
62, 63, 64, 65, 66, त्याच्या मागं 67, 68, 69, 70, 71 आणि 72. 6 बेटामध्ये 72 ऊस झालेले आहेत. 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81 आणि 82. 82 ऊस झालेत. 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93. 93 ऊस झालेले आहेत. त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 बेटामध्ये 93 ऊसाची संख्या झालेली आहे. म्हणजे 10 फूट आपलं 7 बाय 6 अंतर आहे. आपण 8 बेटं मोजली. सरासरी 10 फुटामध्ये जे आहे ते 93 ऊसाची संख्या आपल्याला मिळालेली आहे. अजून तरी ते सर्वाईव्ह झालेले आहेत. आमची अपेक्षा एवढीच आहे की अजून लवकरात लवकर आम्हाला थोडाफार तरी पाऊस पडावा, जेणेकरून चांगली ग्रोथ पकडेल. आणि पाणी कमी पडत असल्यामुळं म्हणजे न्यूट्रिशन आपण देऊ शकत नाही आहे. आणि त्यामुळं मला जाणवतं आहे की जे मला अपेक्षित वाढ होती त्याच्यापेक्षा 20% जी आहे ना ती वाढ कमी आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवायचा मला थोडासुद्धा मूड नव्हता, परंतु आपण जे पाठीमागचे व्हिडिओ बनवले होते त्या सर्व व्हिडिओमध्ये खाली लोकांच्या कमेंट यायला लागल्या की पुढचा व्हिडिओ करा, पुढचा व्हिडिओ करा. आणि त्यामुळं हा व्हिडिओ आज मी केलेला आहे. धन्यवाद.